मुखवटे घालून जगणारी ही माणसं पाहिली की भीती वाटते. खऱ्या आयुष्यातील दुःख लपून रीलमध्ये हसणारी ही दुनिया विचित्र वाटते. सर्वांना माझा नमस्कार. आज मी अशा विषयावर बोलणार आहे ज्याने आपल्या सर्वांच्या आयुष्यावर गारूड घातला आहे. तो विषय म्हणजे रील लाईफ आणि रिअल लाईफ. आज आपण एका अशा जगात जगत आहोत जिथे माणसाच्या जगण्यापेक्षा त्याच्या दिसण्याला जास्त महत्त्व आले आहे. सोशल मीडियाच्या युगात जिथे प्रत्येक क्षण परफेक्ट दिसतो, जिथे प्रत्येक व्यक्ती आनंदी दिसते, पण खरंच तेच आपलं रिअल लाईफ आहे का? नाही. रिअल लाईफ म्हणजे सोशल मीडियावर दिसणारी चकचकीत दुनिया जिथे प्रत्येक क्षण परफेक्ट. रिअल लाईफ म्हणजे संघर्ष आणि वास्तव हे आपले खरे आयुष्य आहे जिथे आपण दररोजच्या समस्यांना सामोरे जातो. लाईक्सच्या दुनियेत आपण इतके हरवून गेलो की स्वतःचं अस्तित्वच कुठेतरी विसरून गेलो. आज सकाळी उठल्यापासून रात्री झोपण्यापर्यंत आपला अर्धा वेळ रील बघण्यात किंवा बनवण्यात जातो. कोणाचं तरी स्टेटस बघून आपल्याला वाटतं की त्याचं आयुष्य किती सुखी आहे. पण मित्रांनो, रिअल लाईफ हे एका फिल्टरसारखं असतं. तिथे फक्त आनंद, फिरणं आणि नटणं दाखवलं जातं. कोणीही रीलमध्ये आपलं रडणं, आपला संघर्ष किंवा आपल्या घराची गरिबी दाखवत नाही. आपण दुसऱ्याचं एडिटेड आयुष्य बघून स्वतःच्या रिअल आयुष्याशी तुलना करतो आणि स्वतःला दुःखी करून घेतो. नातं ते नाही जे फक्त फोटोमध्ये दिसतं, नातं ते आहे जे संकटाच्या काळात एकमेकांसाठी उभं राहतं. खऱ्या आयुष्यात फिल्टर नसतात, तिथे जबाबदाऱ्या असतात, कष्टाचा घाम असतो आणि कधी कधी अपयशी असतं. काही वेळा कलाकार किंवा सेलिब्रिटी त्यांच्या खऱ्या आयुष्यातील अडचणी सांगतात, तेव्हा आपल्याला कळते की पडद्यामागे खूप काही वेगळे असते. खऱ्या आयुष्यातील प्रेम आणि माणुसकी हरवू देऊ नका. काचेच्या आयुष्याला जपण्यापेक्षा रक्ताच्या नात्यांना जपायला शिका. मोबाईलच्या स्क्रीन बाहेर एक सुंदर जग आहे, तिथेही कधी तर बघायला शिका. आपण हॉटेलमध्ये गेल्यावर जेवणाचा आस्वाद घेण्याऐवजी आधी फोटो काढतो. आपण निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर डोळ्यांनी निसर्ग पाहण्याऐवजी मोबाईलच्या स्क्रीनमधून तो शूट करतो. आपण क्षण जगण्यापेक्षा तो रेकॉर्ड करण्यात जास्त धन्यता मानतो. शेवटी मला इतकंच सांगायचं आहे की तंत्रज्ञान वाईट नाही, पण त्याचा अतिवापर आपल्याला वास्तवापासून दूर नेत आहे. रीलच्या जगात वावरताना स्वतःची खरी ओळख हरवू नका. लाईक्स आणि कॉमेंट्सच्या पलीकडे जाऊन माणसांना प्रत्यक्ष भेटा, त्यांच्याशी गप्पा मारा. जेव्हा आपण म्हातारे होऊ तेव्हा आपल्याकडे फक्त रीलचे लाईक्स नसून आयुष्यातील सुंदर आठवणी असायला हव्यात. रील लाईफ हे मनोरंजनासाठी असू द्या, पण रिअल लाईफ हे समाधानासाठी जगूया. पडद्यावरचे फिल्टर वापरून चेहरा सुंदर करण्यापेक्षा वास्तवातले चरित्र सुंदर घडूया. रील लाईफमधील लाईक्स मिळवण्याच्या शर्यतीत खऱ्या आयुष्यातील प्रेम आणि माणुसकी हरवू देऊ नका. चला तर मग रीलच्या दुनियेतून बाहेर पडूया आणि वास्तवातलं आपलं आयुष्य अधिक सुंदर समृद्ध करूया. मित्रांनो, रील लाईफ हे एका स्वप्नासारखे आहे जे काही सेकंदात संपून जाते, पण रिअल लाईफ हे त्या सत्यासारखे आहे जे आपल्याला रोज जगावे लागते. म्हणूनच कोणाचे रील पाहून स्वतःच्या रिअल आयुष्याशी तुलना करू नका, कारण पडद्यावरचा अभिनय क्षणाचा असतो, पण आयुष्याचा प्रवास हा मरेपर्यंत असतो. आपल्या खऱ्या आयुष्यातील हिरो बना. रीलमधले तर कोणीही बनू शकते. रील लाईफमध्ये आपण कसे दिसतो याला महत्त्व आहे, पण रिअल लाईफमध्ये आपण कसे आहोत याला जास्त महत्त्व आहे. कॅमेरा रोल होण्यापूर्वीचे आयुष्य आणि कॅमेरा बंद झाल्यानंतरचे आयुष्य हेच आपले खरे अस्तित्व आहे. त्यामुळे रीलच्या आभासी दुनियेत न अडकता वास्तवातील नाती आणि स्वतःचे अस्तित्व जपा. दिखावा सोडा आणि स्वतःला जसे आहात तसे स्वीकारा. खरी सुंदरता आणि आनंद वास्तवात आहे. रील लाईफ आपल्याला खूप काही देते, पण ते क्षणिक असते. रिअल लाईफमध्ये आपण जगतो हे आपले खरे अस्तित्व आहे. व्हॉट्सअपचं स्टेटस, फेसबुकची पोस्ट आणि इन्स्टाची स्टोरी. व्हॉट्सअपचं स्टेटस, फेसबुकची पोस्ट आणि इन्स्टाची स्टोरी म्हणजे माणसाच्या आयुष्याची खरी कहाणी नसते. तो जगाला शेअर करायचा केवळ एक कंटेंट असतो. आयुष्याच्या सुख दुःखाची खरी कहाणी तर माणूस काळजात धरून ठेवतो. धन्यवाद.